हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू लेट्स लर्न. सो आपण बघत आहोत लिमिटेशन्स ऑफ बोर्स मॉडेल. सो बोर्स मॉडेलमध्ये कोणकोणत्या प्रकारचे फॉल्ट होते, कशा प्रकारचे फॉल्ट होते, काय ते एक्सप्लेन नाही करू शकलेत आणि काय काय लिमिटेशन्स होते ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेसिकली. ओके, सो लेट्स सी. First one is it could not explain the line spectra of an atom other than hydrogen. Even for hydrogen, more accurate study of the observed spectra showed multiple components in some lines which could not explain on the basis of this model. So basically, just like spectrum होता, line spectrum होता of an atom other than hydrogen. Means बोर्स मॉडेलने फक्त आणि फक्त हायड्रोजन ॲटमच्याच साठी एक्सप्लेन केलं होतं. बाकीच्या दुसऱ्या ॲटमसाठी त्यांना एक्सप्लेन करता आलं नाही, ते फेल झालेत बाकीच्या दुसऱ्या ॲटमसाठी. कारण हायड्रोजनमध्ये सिंगल इलेक्ट्रॉन होता, मोर दॅन वन इलेक्ट्रॉन. सो वी कॅनॉट एक्सप्लेन बाय द बोर्स मॉडेल. ते फेल होऊन जातं जेव्हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त होतात. का नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त झाल्यामुळे का फेल होतं? कारण जेव्हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त होतात तर ते मोर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर होऊन जातं आणि कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर झाल्यामुळे ते एक्सप्लेन नाही करू शकत आपण बोर्सच्या ह्याच्याने. कारण मी आतापर्यंत काय सांगितलं होतं तुम्हाला बोर्सच्या ह्याच्यात, आणि लाईक आपण मॅटर वेव्ह थेरी पण बघितली होती. ठीक आहे. सो कारण कॉम्प्लेक्स झाल्यानंतर काय होतं की हायड्रोजन ॲटम मध्ये सिंगल इलेक्ट्रॉन असतात. तर सिंगल इलेक्ट्रॉन असल्यामुळे काय होईल, तो वेव्स व्यवस्थित अशा प्रकारे करू शकतो. बट मल्टिपल इलेक्ट्रॉन्स असतील तर खूप सारे इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे त्यांना त्या मॅटर वेव्स व्यवस्थित नाही करता येणार, मॅटर वेव्स व्यवस्थित कम्प्लीट नाही होणार. ठीक आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला जो तुमचा लाईक हायड्रोजन सोडून दुसऱ्या ॲटमसाठी हा ॲक्युरेट नव्हता, त्याच्यामुळे बोर्स मॉडेल इथे फेल झालं. हे फक्त आणि फक्त हायड्रोजन सारख्या लाईक ॲटम्सला पॉसिबल आहे, मीन्स आयन्ससाठी पॉसिबल आहे. जेव्हा त्याच्यात फक्त आणि फक्त एक इलेक्ट्रॉन राहील ऑर्बिटमध्ये, तेव्हा बोर्स ॲटॉमिक मॉडेल हे तुम्ही एक्सप्लेन करू शकतात. ओके. सेकंड लाईक एक एक्सप्लेनेशन आहे की हे कशा प्रकारे फेल झालं. ठीक आहे. सो वर्नर हेन्सबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. सो वर्नर हेन्सबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल काय स्टेटमेंट करतं? पोझिशन अँड मोमेंटम आर मेजर्ड सायमल्टेनियसली. सो डेल एक्स इट मीन्स पोझिशन, ओके, and del p it means momentum. So हा कधीही is greater than h divided by 4 pi. h is nothing but a Planck constant and 4 pi like 4 pi is the constant. So हा वर्नर हेन्सबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल आहे. मीन्स कोणताही ऑब्जेक्ट जर सपोज मूविंग आहे, एका लाईक मूविंग ऑब्जेक्ट आहे, तर त्याची पोझिशन काय होते, चेंज होत राहते. मीन्स सपोज मी कन्सिडर करते की मी एक ऑब्जेक्ट घेतला, एक बॉल घेतला इथे, तर तो एका मोमेंटम मध्ये मूव्ह होतोय. डेल पी चेंजिंग मोमेंटम आहे, त्याची मोमेंटम कशी चेंजिंग मोमेंटम आहे, आणि त्याची पोझिशन पण काय होईल, थोड्या वेळानंतर इथे येऊन जाईल. मीन्स हा काय झाला, चेंज इन पोझिशन. ठीक आहे. तर इथे ऑब्व्हियसली हे एका टाइम पिरियड मध्ये होईल. सो जेव्हा हे एका लिनियर याच्यात होतं, मीन्स जर सपोज मी तुम्हाला व्हेलॉसिटी दिलं एखाद्या ऑब्जेक्टची आणि टाइम दिला, तर तुम्ही ऑब्व्हियसली इथे वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करू शकता की तो किती वेव्हलेंथमध्ये कॅल्क्युलेट झाला, मीन्स किती वेव्हलेंथ इथे झालं. कारण स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स बाय टाइम. आपण याच्याने या फॉर्म्युलाने लिनियरमध्ये करू शकतो. ठीक आहे. बट काय होतं की जेव्हा तो अँग्युलर मध्ये जातो, जेव्हा तो अँग्युलर मोमेंटम मध्ये जातो आणि जेव्हा तुमची मोमेंटम पण चेंजिंग आहे आणि पोझिशन पण चेंजिंग आहे, तेव्हा हे इक्वेशन फेल होतं. ठीक आहे. तेव्हा हे इक्वेशन फेल होतं, म्हणून आपण तेव्हा वर्नर हेन्सबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल यूज करतो. तर वर्नर हेन्सबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल काय सांगतं, चेंज इन द पोझिशन इंटू चेंज इन द मोमेंटम इज ग्रेटर दॅन प्लँक कॉन्स्टंट डिवायडेड बाय 4 पाय. आणि हे जे आहे ते इनसिग्निफिकंट आहे मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्टला आणि सिग्निफिकंट आहे मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्टला. याचा अर्थ काय आहे मी हे तुम्हाला सांगेलच 2 मिनिटात, बस एवढं लक्षात ठेवा. या नोट डाऊन करून घ्या तुमच्या बुकमध्ये. ओके. सो हे कळालं अनसर्टिनिटी प्रिन्सिपल काय आहे. Boas, let's continue. Boas predicted that
Bohr's predicted that electron is like a particle, have a definite position and definite momentum. So बोर्सने काय प्रेडिक्ट केलं की एक लाईक इथे सपोज मी हा घेतला इलेक्ट्रॉन घेतला, ठीक आहे, आणि इलेक्ट्रॉन जो आहे तो काय आहे पार्टिकल आहे. बट काही काही याच्यानंतर आपण बघत गेलं की हे फक्त आणि फक्त पार्टिकल नाही आहे, वेव्ह थेरी पण याच्यात इन्क्लूड आहे. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघणारच आहोत की वेव्ह थेरी कशा प्रकारे इथे इन्क्लुडेड आहे. बट बोर्सने काय प्रेडिक्शन केलं होतं की इलेक्ट्रॉन काय आहे पार्टिकल आहे, ठीक आहे, आणि त्याला एक डिफायनाइट पोझिशन आहे आणि डिफायनाइट मुवमेंटम आहे, हे प्रेडिक्शन होतं. बट रियालिटीमध्ये असं नाही आहे. इट डू नॉट हॅव द डिफायनाइट पोझिशन अँड इट डझंट हॅव द डिफायनाइट मुवमेंटम. इट विल ऑलवेज हॅव द लाईक चेंज इन द मुवमेंटम अँड चेंज इन द पोझिशन. तर त्याच्यामुळे तो किती एनर्जी पॉझेस करतोय हे आपल्याला नाही कॅल्क्युलेट केल्या जात. ओके, सो इलेक्ट्रॉन जसा हा काय होतोय ते रोटेट होतोय. सो हे बोर्सने लाईक इथे प्रेडिक्ट केलं होतं. म्हणून बोर्सने काय कन्क्लूड केलं की याला जर डिफायनाइट मोमेंटम आहे आणि डिफायनाइट पोझिशन आहे, मीन्स अशा प्रकारे की ही याची इथे पोझिशन आहे, थोड्या वेळानंतर तो असं जाईल असं जाईल, तर मीन्स हा ऑर्बिट कसा राहील एका रिंग टाईपमध्ये. ऑर्बिट कसा मिळाला आपल्याला रिंग टाईपमध्ये. बट हे प्रेडिक्शन फॉल्स निघालं. हा बोर्सचा जो मॉडेल होता, बोर्सचं जे पॉस्ट्युलेट होतं त्याच्या पॉस्ट्युलेटमध्ये हे जे आहे ते फॉल्स निघालं. हे लिमिटेशन काय निघालं फॉल्स निघालं. हा त्याचा ड्रॉबॅक आहे. ओके, ते कसं हे पण मी एक्सप्लेन करेन. सो बेसिकली हा जो इलेक्ट्रॉन आहे हा प्रत्येक वेळेस त्याची पोझिशन चेंज करतो आणि प्रत्येक वेळेस त्याची मोमेंटमही चेंज होत राहते. इट डू नॉट हॅव द डिफायनाइट पोझिशन, इट डझंट हॅव द डिफायनाइट मोमेंटम. सो आता आपण पुन्हा येऊया वर्नर हर्ट्झबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपलकडे. सो वर्नर अनसर्टेनिटी प्रिन्सिपल काय सांगतं, हेन्सबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल, चेंज इन द पोझिशन इंटू चेंज इन द मोमेंटम इज इक्वल्स टू h डिवायडेड बाय 4π. इथे मी ग्रेटर दॅनच्या ऐवजी इक्वल्स टूचं साईन घेतलं. आपण इक्वल टूच्या साईनने सोल्युशन काढूया. ओके, सो चेंज इन द मोमेंटम इज ऑब्वियसली मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड वेलॉसिटी. सो इथे काय आहे मोमेंटम चेंज होती. ऑब्वियसली एखाद्या ऑब्जेक्टचं मास मोमेंटम करताना चेंज नाही होणार, तर काय चेंज होईल त्याच्यात, त्याची वेलॉसिटी चेंज होईल. ओके, सो चेंज इन द मोमेंटम इज इक्वल्स टू मास इंटू चेंज इन द वेलॉसिटी. जर मी ते रिप्लेस केलं तर मला काय मिळेल फॉर्म्युला, चेंज इन द पोझिशन इज इक्वल्स टू मास इंटू चेंज इन द मोमेंट, चेंज इन द वेलॉसिटी इज इक्वल्स टू h डिवायडेड बाय 4π. आणि जर सपोज हा मास मी इथे डिव्हिजनला लिहिला, ठीक आहे, लाईक दिस. हे कशा प्रकारे हा जो प्रिन्सिपल आहे अनसर्टिनिटी प्रिन्सिपल, तो कशा प्रकारे मॅक्रोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिकला सिग्निफिकंट आणि इनसिग्निफिकंट आहे ते मी इथे एक्सप्लेन करते. बेसिकली व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे. मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स म्हणजे काय की जे खूप मोठे मोठे ऑब्जेक्ट्स आहेत, लाईक अर्थ, सन, खूप मोठे मोठे ऑब्जेक्ट आहे, हेवी वेटवाले ऑब्जेक्ट आहे, तर त्यांना म्हणतात मॅक्रोस्कोपिक. ऑब्विसली जर तुमचं वेट हेवी असेल, मास जास्त असेल, तर ही जी व्हॅल्यू राहील ही व्हॅल्यू काय राहील खूप कमी राहील. अर्थ, सन यांचे मास खूप जास्त आहेत. सो ऑब्विसली ही जी व्हॅल्यू राहील ती काय राहील खूप 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 कमी येऊन जाईल, आपल्याला खूप कमी भेटेल. म्हणून हा प्रिन्सिपल मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्टला सिग्निफिकंट नाही आहे, इनसिग्निफिकंट आहे, ठीक आहे. हा मीन्स काही फरक नाही पडत. आणि जर सपोज मी इथे हे घेतलं लाईक मायक्रोस्कोपिक घेतलं, मायक्रोस्कोपिक म्हणजे कसे लाईक इलेक्ट्रॉन. सो इलेक्ट्रॉनचं वेट काय असतं खूप कमी असतं, मास ऑफ द इलेक्ट्रॉन खूप खूप जास्त कमी असतं. जर इथे कमी असेल मास ऑफ द इलेक्ट्रॉन, सो ही जी ब्रॅकेटमधली व्हॅल्यू आहे ही काय होईल इन्क्रीज होईल. सो मीन्स हा जो अनसर्टिनिटी प्रिन्सिपल आहे हा काय करतो सिग्निफिकंट आहे फॉर द मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट अँड इनसिग्निफिकंट आहे फॉर द मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट. डिफरन्स कळाला दोघांमधला, ठीक आहे. चलो, सो बेसिकली मी एक्सप्लेन करून सांगितलं होतं तुम्हाला. आता बघा एक मागच्याच स्लाइडमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं की बोर्सने प्रेडिक्ट केलं इलेक्ट्रॉन जो आहे त्याची एक सर्टेन पोझिशन आहे आणि सर्टेन मोमेंटम आहे, ठीक आहे. जर सपोज सर्टेन पोझिशन आहे आणि सर्टेन मोमेंटम आहे तर हा काय होईल अशा प्रकारे ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होईल. आणि त्याने ही एक अशी ऑर्बिट ड्रॉ केली लाईक अ रिंग.
बट हे रियालिटीमध्ये नाही आहे, कारण मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन कॅनॉट बी डिस्क्राईब इन टर्म्स ऑफ न्यूटोनियन मेकॅनिक्स. सो न्यूटोनियन मेकॅनिक्सच्या हिशोबाने त्या इलेक्ट्रॉन्सची मोशन डिस्क्राईब नाही करू शकत आहे. सो म्हणून आपण असं लाईक, सो दॅट्स वाय वी कॅनॉट से दॅट अबाउट द वेलॉसिटी अँड पोझिशन ऑफ द इलेक्ट्रॉन. जर याची मोशन आपण डिस्क्राईब नाही करू शकत आहे, तर त्याच्यामुळे आपण त्याचं मोमेंटम अँड पोझिशन याच्याबद्दलही काही डिफाईन नाही करू शकत आहे. म्हणून आपण असं प्रेडिक्ट केलं की इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग द ऑर्बिट ॲज अ रिंग, द ऑर्बिट इज लाईक अ क्लाउडी. मीन्स असं समजून घ्या की एक क्लाउडी रिजन आहे. लाईक टायर माहिती ना तुम्हाला, टायरच्या मध्ये कशी हवा असते आणि टायर कसं असतो, तशा प्रकारे तुमची ऑर्बिट आहे. मीन्स इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग द सिंगल रिंग, जसं मी पहिले काय गेस केलं होतं की एक रिंग आहे, पण आता काय आहे, ऑर्बिट काय आहे, एक टायर आहे आणि त्याच्या आतमध्ये तुमचा इलेक्ट्रॉन रोटेट होतोय लाईक दिस. कारण इथे सर्टेन मोमेंटम फिक्स्ड आहे का नाही, पोझिशन फिक्स्ड आहे का नाही, तो कुठेही मीन्स असाही फिरू शकतो. मीन्स अशा वेव्स करतही फिरू शकतो, वेव्स घेत. ओके, सो दॅट्स वाय वी इन्स्टेड ऑफ कन्सिडरिंग ॲज अ रिंग ऑर्बिट, वी आर कन्सिडरिंग ॲज अ क्लाउड. ओके, दिस इज द करेक्ट. सो इथे तुमचं बोर्स मॉडेल जे आहे ते फेल झालं होतं. आणि अगेन 2 लिमिटेशन्स आहेत ज्या त्याच मागच्याच एक्सप्लेनेशनमधून. इट कुड नॉट एक्सप्लेन वॅरिंग इंटेन्सिटी ऑफ द इमिशन लाईन्स. जी वॅरिंग इंटेन्सिटी आहे इमिशनची, आपण इमिशन स्पेक्ट्रम बघितला होता, तर त्या स्पेक्ट्रममध्ये जी इंटेन्सिटी वॅरी होते, तर त्याच्याबद्दलही करेक्ट एक्सप्लेनेशन बोर्स मॉडेलमध्ये नव्हतं. Assumption made by the model that orbit follow particular condition to be stable lack the theoretical basis. हे मी आता एक्सप्लेन केलं की जे ऑर्बिट आहे ते त्याच्यात जे पण त्याने प्रेडिक्शन केलं होतं, ॲझम्पशन केले होते बोर्स मॉडेलने, ते सगळेचे सगळे रॉंग प्रूफ झाले. इन्स्टेड ऑफ अ रिंग ऑर्बिट इट्स अ क्लाउड शेप ऑर्बिट. वी कन्क्लुडेड दॅट. म्हणजे नेक्स्ट जसं जसं इन्व्हेन्शन होत आलं तसं तसं आपण कन्क्लूड केलं. ओके, so I hope you got it. Let's see you in the next lecture.